सो हमें कैसा चल रहा है जॉब? अरे कैसे? हाउ? ले ऑफ? अच्छा, आप बोल ही रहे थे मुझे। अरे तो घर पे क्या बैठते हो, फिर आया करो ना, ऑफिस में बैठे करो, लेक्चर ज्वाइन करो, कहीं नया चीजें सीखने को मुझे। कल आ जाओ, सीएसएस स्टार्ट करने वाला हूँ। कितने बजे आओगे? कृष्णा किती वाजता बोलवायचं? 3 वाजता? 3 वाजता आपला लेक्चर 3 ला है ना? 3 बजे आ जाओ दोपहर में। ठीक है, चल। निवासचा काही मेसेज? निवास निवास, मैं एक बार उसको कॉल करके देखता हूँ। एक हमारा स्टूडेंट है, उसका थोड़ा सा हॉस्पिटल का इश्यू है, उसके लिए वेट कर रहे हैं। एक स्टूडेंट है हमारा जिसका थोड़ा सा हॉस्पिटल का इश्यू है, उसके लिए वेट कर रहे हैं। अगर वो हो रहा है ज्वाइन तो ठीक है, नहीं हो रहा है तो हम 4 स्टार्ट करेंगे। हम्म, एक एक्स्ट्रा ठेवले, कारण हे नवीन प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला माहित नाही कसं चालतो ते. हा हा, नवीन प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला माहित नाही कसा चालतो ते, म्हणून थोडस एक एक्स्ट्रा ठेवले ऍडिशनल, की बाबा आपल्याला काही लक्षात नाही आलं तर लक्षात यावं म्हणून भविष्यात. ठीक आहे, सो चलो स्टार्ट करते हैं, है ना? काय बरं, मी तुम्हाला ना एक सांगितलं होतं बघा, काय सांगितलं होतं आठवते का? यस, मी सांगितलं होतं तुम्हाला की 10 वेळेस तुम्ही नाव प्रिंट करा, बरोबर? कुणी कुणी केलं सांगा मला, कुणी कुणी केलं? स्क्रीन दिसत असेल माझी तुम्हाला आता, बरोबर? सांगा कुणी कुणी नाव प्रिंट केले ते, सांगाल? हा, तुम्ही केलं ते वेदांत, मला मिळाले सुद्धा ते. सांगा बरं, कुणी कुणी केला? सांगू शकेल कुणी? अरे सांगा ना. नाही केलं ना? का? अरे आपल्याला हे करायचंय ना, काय शिकायचंय ना, मग आपल्याला करायला नको हे? हा, ठीक आहे, इथून पुढे करत चला. हा, ठीक आहे, चलो. सो लेट्स नॉट वेस्ट द टाइम. वेदांत, मी तुम्हाला विचारलं होतं की भैया आपल्याला तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का? दिसते ना? स्क्रीन दिसते माझी तुम्हाला? आता दिसत नाहीये, ठीक आहे, चला स्क्रीन दाखवूयात, काही अडचण नाही. एंटायर स्क्रीन, ओके, शेअर. आता नक्की दिसत असेल, बरोबर? हे नवीन प्लॅटफॉर्म आहे, माझ्यासाठी सुद्धा दिसते स्क्रीन, सर्वांना आता विजिबल आहे, राईट? आहे ना? सर्वांसाठी आहे ना, बरोबर? विजिबल दिसतंय सगळ्यांना? चलो आगे बढ़ते. तो आपण काय केलं होतं, आपण काल मी जरा ना माझा व्हिडिओ ऑफ करतो, हा तुम्हाला जर लाईव्ह क्लास, ओके, कुठे जावं लागेल? इथे जावं लागेल, याला ऑफ करावं लागेल. चलो, हो गया. सो मी तुम्हाला हे का सांगितलं होतं, तर याचं रिझन आहे
याचं रिझन हे आहे की बघा, ज्या वेळेस आपण प्रोग्रामिंग करत असतो त्यावेळेस नेहमी आपल्याला अशा गोष्टी कराव्या लागतात. अशा गोष्टी म्हणजे कशा, जशा आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 10 टाइम्स तुमचं नाव प्रिंट करा. नो मॅटर कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये करताय, मला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं. मला फक्त हे पाहायचं होतं की तुम्ही करताय की नाही करताय, आणि करताय तर कसं करताय, बरोबर. आणि जसा मला काही जसं वेदांतने करून दाखवलं, वेदांतने मला पाठवलं ती गोष्ट, बरोबर. आता जे वेदांतने मला पाठवलं ना, त्याचं थोडक्यात सांगायचं झालं तर असा तो प्रोग्राम होता. मी सगळा प्रोग्राम लिहितो, चला ठीक आहे लिहितोच, इन्क्लूड. नाही नाही, बिलकुल करायचंच नव्हतं आपल्याला लूप मध्ये. stdio.h आणि इकडे void main. सगळं काही लिहित बसत नाही, पण थोडक्यात सांगतो की वेदांतजींनी कसा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. त्यांनी काय केलं, इथे इथे लिहिलं printf, आणि printf च्या नंतर तुम्ही त्यांचं नाव सांगितलं होतं मी, तो त्यांनी वेदांत असं टाईप केलं, वेदांत, राईट. ठीक आहे. आता काय झालं की मला हे 10 वेळेस प्रिंट करायला सांगितलेलं आहे मी तुम्हाला. मग त्यांनी काय काय केलं, हे जे आहे हे 10 वेळेस प्रिंट केलं, हे अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि सो ऑन. सो विषय काय होता कालचा, आणि आता जो आपल्याला शिकायचा मुद्दा आहे तो असाच आहे की तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये नेहमी रिपीटेडली काही गोष्टी कराव्या लागतील. बघा, लक्षात ठेवा, रिपीटेडली अँड अगेन अँड अगेन, दोन गोष्टी आहेत. ज्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी रिपीटेडली अँड अगेन करायच्या, परत परत तुम्हाला काही गोष्टी रिपीट करायच्या आहेत, तर ज्याला तुम्हाला वापरावं लागतं, जे टेक्निक वापरावं लागतं, किंवा ज्याला आपण म्हणू की ज्याला जे तुम्हाला हे वापरावं लागेल, आयुध वापरावं लागेल, त्याचं नाव आहे कंट्रोल स्टेटमेंट्स. कंट्रोल स्टेटमेंट्स. आता कंट्रोल स्टेटमेंट्स म्हटलं की कंट्रोलचा अर्थ आपल्याला माहिती आहे. कंट्रोलचा अर्थ काय असतो, आपण ज्यावेळेस बाईक चालवतो, या बाईकचा कंट्रोल कसा असतो, बाईक मध्ये दोन गोष्टी असतात कंट्रोल ठेवण्यासाठी. काय असतात, कशा असतात, एक असतो ब्रेक, त्याने आपण ब्रेक लावू शकतो. दुसरं असतं काय, ऍक्सिलेटर, बरोबर की नाही, ऍक्सिलेटर. त्या दोन गोष्टी आहेत आपल्याला, ज्याने आपण बाईक कव्हर करू शकतो, कंट्रोल करू शकतो. तिसरी बी असू शकते, जर तुम्हाला एक्सपर्ट असाल तुम्ही, तर यू कॅन कंट्रोल युअर बाईक विथ द हेल्प ऑफ गिअर्स. गिअर्सच्या मदतीने सुद्धा करता येऊ शकते. मग हे जे कंट्रोलिंग आहे, हे कंट्रोलिंग आणि आपल्या प्रोग्रामिंग मधलं कंट्रोलिंग, याच्यामध्ये काही साधर्म्य असेल का, तर यस, ऑब्विसली इथं सुद्धा साधर्म्य आहे. आणि साधर्म्याचा अर्थ असा आहे की समानता काय असेल. समानता नक्की असणार आहे. काय असणार आहे समानता, की आपण कंट्रोल स्टेटमेंटच्या मदतीने आपला प्रोग्राम हवा तसा एक्झिक्यूट करून घेऊ शकतो. म्हणजे आपण कॉम्प्युटर कडनं काही काम ठराविक पद्धतीने करून घेता येईलच, आपल्या पद्धतीने सुद्धा करून घेता येईल. आणि अशाच पद्धतीच्या कंट्रोल प्रोग्रामला ठेवण्याच्या स्टेटमेंट्सला किंवा अशा पद्धतीच्या लॉजिकला जे म्हटलं जातं त्याला कंट्रोल स्टेटमेंट असं म्हणतात. सो कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणजे मुळात काय आहेत, कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत ते याच्यासाठी वापरले जातात की काही गोष्टी जर तुम्हाला प्रोग्राम मध्ये रिपीटेडली अगेन अँड अगेन करायच्या असतील, जसं मी आता सांगितलं, जसं वेदांतने त्यांचं नाव प्रिंट करत असताना 10 वेळेस ते नाव लिहिलं प्रिंटएफ मध्ये, हे नाही लिहायचंय तुम्हाला. आता तुम्हाला माहित आहे की 10च वेळेस करायचंय, तर तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने करू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला करता येईल त्यालाच कंट्रोल स्टेटमेंट्स असं म्हटलं जातं. राईट. नाउ आयडिया इज व्हेरी क्लिअर. आता आपल्याला हे वापरात येणार आहे, त्याच्यामुळे याच्यावरती जास्त चर्चा करण्यात अर्थ नाहीये. आता मेन मुद्दा हा आहे की कंट्रोल स्टेटमेंट आपल्याला हे असतात हे समजलं. म्हणजे उदाहरणार्थ काय, उदाहरणार्थ हे आहे की तुम्हाला आता तुमचं नाव 10 वेळेस प्रिंट करायचं होतं, प्रिंटेड नावाचं स्टेटमेंट तुम्ही 10 वेळेस वापरलं होतं. आता तुम्हाला याची गरज पडणार नाही. आता तुम्हाला एकदाच वापरलं तुमचं स्टेटमेंट तरी देखील चालणार आहे. जसं आता वेदांतने 10 वेळेस वापरलं होतं, तसं इतकं 10 वेळेस लिहायची गरज नाही. जर हे 10 वेळेस लिहायचं असेल तर ठीक आहे, वेदांतला सांगितलं, वेदांतने ऐकलं. बट व्हॉट वेदांत जर मी तुम्हाला ते 1000 टाइम्स लिहायला सांगितलं असतं तर लिहिता आलं असतं का तुम्हाला? लिहिता आलं असतं, पण खूप वेळ लागला असता ना बॉस, बरोबर. आणि जर मी तुम्हाला 10,000 वेळेस लिहायला सांगितलं असतं तर फार तर प्रॉब्लेम झाला असता ना, नंतर खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता, बरोबर की नाही. 10,000 आणि समजा मी खूप आउट ऑफ कंट्रोल गेलो आणि मी तुम्हाला 1 लाख टाइम्स लिहायला सांगितलं, मग काय कराल? अरे बाबा 1 लाख टाइम्स तुम्ही लिहाल, पण तिथे
चुका होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढेल की नाही. तुम्हाला मोजत बसावं लागेल ही कितवी वेळ आहे हे लक्षात ठेवावं लागेल की नाही. आणि होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे, चान्सेस आहेत कशाचे, मिस्टेक्स होण्याचे, कारण आपण ह्युमन बिंग्स आहोत. वी आर नॉट अन मशीन. बरोबर आहे, आपण मशीन नाहीयेत, आपण काय आहोत, ह्युमन बिंग्स आहोत. अशी पद्धतीचे मिस्टेक्स होण्याचे चान्सेस वाढतील. आणि असं होऊ नये असं तुम्हाला वाटते तर तुमच्याकडे एक चांगलं आयुध आहे ज्याचं नाव आहे कंट्रोल स्टेटमेंट्स. हे कसं वापरायचं, काय वापरायचं ते आपण नंतर बघूयात. काय असतं हे आधी समजून घेऊयात. बरोबर. तर काय असतं असं आपल्याला समजलंय. वेन यू विश टू राईट सम लॉजिक or write some logic repeatedly again and again, you have to use control statements. बरोबर. तुम्हाला जर काही गोष्टी रिपीटेडली अगेन अँड अगेन एखाद्या प्रोग्राम मध्ये करायच्या, तुम्हाला वाटतंय की परत व्हायला लागले, तर तुम्ही जे वापरू शकता त्याला काय म्हटलं जातं, कंट्रोल स्टेटमेंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत याचे प्रकार किती हे अगोदर बघावं लागेल, कारण कुठलीही गोष्ट आपण शिकत असताना आतापर्यंत अशीच शिकलेलो आहोत, अगदी तशीच शिकायची आपल्याला. सो मी इथे कंट्रोल स्टेटमेंट्स असं लिहितो. स्टेटमेंट्स. नाउ these control statements are two types of control statement. दोन प्रकारचे कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत. पहिला जो प्रकार आहे याच्यातला हा आहे एंट्री कंट्रोल स्टेटमेंट्स. पहिला जो प्रकार आहे त्याच्यामधला तो आहे एंट्री कंट्रोल स्टेटमेंट्स. दुसरा जो प्रकार आहे तो आहे एक्झिट कंट्रोल स्टेटमेंट्स. दुसरा जो प्रकार आहे तो कुठला आहे, एक्झिट कंट्रोल स्टेटमेंट्स. आता हा जो एक्झिट कंट्रोल किंवा एंट्री कंट्रोल म्हणतोय, ऑब्विसली तुम्हाला लक्षात आलं असेल यार इथे एंट्री लिहिलंय म्हणजे एंट्रीच्या रिलेटेड काहीतरी असेल, इथे एक्झिट लिहिलंय म्हणजे एक्झिटच्या रिलेटेड काहीतरी असेल. बघा तुम्ही काल जर तुम्हाला माहित असेल दिल्लीमध्ये एक आंदोलन झालं. बरोबर. संसदेच्या बाहेर आपल्या जेनझींनी विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं. राईट. आता ह्या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी म्हणून पोलिसांनी काय केलं होतं, ही समजा संसद भवन आहे, हे संसद भवन आहे. बरोबर. या संसद भवनाच्या बाहेर त्यांनी काय केलं होतं, एक साखळी रचली होती, एक कडा पहारा दिला होता की जेणेकरून हे जे प्रोटेस्टर्स आहेत ते प्रोटेस्टर आतमध्ये एंट्री करू नयेत. बरोबर. राईट. म्हणजे त्यांनी काय केलं, एंट्रीलाच रोखून धरलं की नाही. संसदेच्या आतमध्ये कोणी गेलं का, नाही गेलं. संसदेच्या बाहेरच त्यांनी रोखून धरलं म्हणजे एंट्री करूच दिली नाही. राईट. आणि समजा जर एखादा आता ते समजा जे पी नड्डाकडे भेटायला गेलेलं शिष्टमंडळ होतं, त्यांना तर त्यांनी जाऊ दिलं ना. ते संसदेमध्ये बसले, जे पी नड्डांशी भेटले आणि तिथून वापस आले की नाही. राईट. सो यांना एंट्री करू दिली, त्यांनी एंट्री करू दिली. राईट. पण एंट्री केल्यानंतर त्यांनी काही विध्वंसक कार्य केलं का, याच्यावरती त्यांचं कंट्रोल होतं की नव्हतं मला सांगा. होतं ना. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एंट्री कंट्रोल आणि एक्झिट कंट्रोल आपण याच्यावरून समजून घेऊ शकतो. आपण आज अनेक उदाहरणं बघूयात, काही अडचण नाहीये त्याची. बरोबर. एंट्री कंट्रोलचा अर्थ आहे एंट्रीलाच कंट्रोल केलं जातं. एक्झिट कंट्रोलचा अर्थ आहे एक्झिट करते वेळेस कंट्रोल केलं जाईल. राईट. उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी हिऱ्याची खाण आहे. हिऱ्याच्या खाणीमध्ये समजा निवास आणि वेदांत दोघ जण काम करतात. आम्ही हे काम करतोय. ठीक आहे. आता हिऱ्याच्या खाणीमध्ये तुम्ही काम करताय म्हणल्यावर एखादा हिरा असतो कितीचा, असा फार झालं तर किती, 2 ग्राम, 1 ग्राम, 3 ग्राम असंच असणार ना. बरोबर. आता हा जो हिरा आहे 1 ग्रामचा, हा हिरा किती मौल्यवान आहे की नाही वेदांत. बरोबर. तुम्ही बोलत राहा, मी ऐकतोय, बघतोय तुमच्याकडे, बोलत राहा तुम्ही. मौल्यवान आहे की नाही हा हिरा. मग हा हिरा जर मौल्यवान असेल तर ह्या हिऱ्याच्या खाणीमध्ये जिथं तुम्ही काम करत आहात त्या हिऱ्याच्या खाणीमध्ये इथे आहे आपला वेदांत थांबलेला. ठीक आहे. वेदांतला एक दिवस वाटलं की नाही आता आपण एवढे काम करतोय, आपण एक काम करूया ना, हा हिरा घेऊन आपण जाऊया बाहेर. बरोबर. मला सांगा, इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल फॉर वेदांत, आहे का. वेदांत जसाच हा हिरा घेऊन गेटवरती जाईल त्याला चेक केलं जाईल की नाही. बरोबर. आणि वेदांतकडे तो हिरा सापडला तर त्याच्याकडनं तो हिरा काढून घेतला जाईल की नाही. बरोबर. आता हिऱ्याची खाण आहे, मग हिऱ्याची खाण आहे, वेदांत सकाळी जायला निघला ऑफिस करून, म्हणजे घरून जायला निघलाय, खाणीच्या आतमध्ये ते गेटवर आला. गेटवर आल्यानंतर त्याला चेकिंग करतील का,
यस करतील, पण त्यावेळेस त्यांच्याकडे हिरा सापडेल का किंवा हिऱ्यासाठी चेकिंग होईल का? ती नाही होणार. कदाचित तिथे एवढी स्ट्रिक्ट चेकिंग होणार नाही जाते वेळेस, पण येते वेळेस चांगली होईल ना, बरोबर? राईट और रॉंग? तर यालाच म्हणायचं एंट्री कंट्रोल किंवा एक्झिट कंट्रोल. आता याचे अजूनही एक्झाम्पल घेऊ आपण, पण तत्पूर्वी आपण हे समजून घेऊ की फक्त एवढेच प्रकार आहेत की अजून काय आहेत. तर या दोन्हींचे अजून दोन दोन प्रकार पडतात. कसे? तर इथे ह्या एंट्री कंट्रोलचे दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे तो आहे फॉर स्टेटमेंट आणि दुसरा प्रकार आहे तो आहे व्हाईल स्टेटमेंट. सी, मी आवर्जून स्टेटमेंट या नावाचा उल्लेख करतोय. आय एम नॉट युजिंग एनिथिंग एल्स. राईट? दोन प्रकार आहेत एंट्री कंट्रोल स्टेटमेंटचे. पहिला आहे फॉर, दुसरा आहे व्हाईल. मग एक्झिट कंट्रोलचे किती आहेत? तर एक्झिट कंट्रोलचा एक आहे, तो म्हणजे डू व्हाईल. बरोबर? आता हे तीनही आपल्याला पाहायचे, पण पाहण्याच्या पूर्वी एंट्री कंट्रोल स्टेटमेंट्स मध्ये काय आवश्यक आहे या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. तर कुठलंही जगातलं कंट्रोल स्टेटमेंट जर असेल, कोणतंही जगातलं कंट्रोल स्टेटमेंट जर असेल, तर या कंट्रोल स्टेटमेंट मध्ये ज्या तीन गोष्टी आवश्यक असतात त्या आपल्याला माहित असायलाच पाहिजेत. कुठल्या तीन गोष्टी? तर पहिली गोष्ट आहे जी महत्वाची आहे ती इनिशियलायझेशन. म्हणजे काय? बघूयात काय आहे ते. त्याच्यानंतर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे कंडिशन. तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. बघा, मी जे सांगतोय ते अतिशय सोपं आहे. मी तुम्हाला अगदी वरपासून हे सांगत आलेलो आहे की कंट्रोल स्टेटमेंटचा अर्थ रिपीटेडली अगेन अँड अगेन जर एखादी गोष्ट तुम्हाला प्रोग्राम मध्ये लॉजिकली करायची असेल, तुम्ही जे वापरू शकता त्याला काय म्हटलं जातं? कंट्रोल स्टेटमेंट म्हटलं जातं. देर आर टू टाइप्स ऑफ कंट्रोल स्टेटमेंट्स. पहिला कंट्रोल स्टेटमेंट आहे एंट्री कंट्रोल, दुसरा आहे एक्झिट कंट्रोल. बरोबर? एंट्री कंट्रोलच्या अजून दोन सब टाइप आहेत, ज्याचं नाव आहे फॉर आणि दुसऱ्याचं नाव आहे व्हाईल. एक्झिट कंट्रोल मध्ये एकच आहे ज्याचं नाव आहे डू आणि व्हाईल. आता हे तिन्ही स्टेटमेंट ज्यावेळेस तुम्ही युज करत असता किंवा तिन्ही पैकी कुठलंही एक युज करणार असाल, त्यावेळेस ज्या तीन गोष्टी महत्वाच्या असतात त्या पुढील प्रमाणे. पहिली गोष्ट जी महत्वाची आहे सगळ्यात, तिचं नाव इनिशियलायझेशन आहे. दुसरी जी आहे ती कंडिशन आणि तिसरी जी आहे ती इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. आता एक एक गोष्ट समजून घ्यावं लागेल. व्हॉट इट स्टँड्स फॉर. इनिशियलायझेशनचा अर्थ काय होतो? कोणी सांगेल का मला इनिशियलायझेशन म्हणजे काय आहे? कुणाला माहिती? इनिशियलायझेशनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? कुणाला सांगता येईल? कुणाला नसेल जाऊ द्या. हा, काय करणे? येस, टू स्टार्ट, टू इनिशिएट, टू स्टार्ट. बरोबर आहे, म्हणजे सुरुवात करणे. आता सुरुवात करणे असं म्हटलं की आपल्याला भूतकाळात पडू आपण विचार करूया कशाची सुरुवात करायची नेमकी. तर असं न विचारता मी नेहमी असं लिहितो, इनिशियलायझेशनचा अर्थ काय आहे? वेअर टू स्टार्ट और फ्रॉम वेअर. वेअर टू स्टार्ट और वेअर फ्रॉम स्टार्ट. कुठून सुरुवात करायची? बरोबर, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण त्याला इनिशियलायझेशन म्हणूया. दुसरं कंडिशन. कंडिशनचा अर्थ काय असेल? आपण बघितल्यात कंडिशन. कुठे बघितल्यात? अगदी कंडिशनल ऑपरेटर पासून ते आताचे आपण पाहिलेले जे सगळेचे सगळे स्टेटमेंट्स होते डिसिजन मेकिंगचे, हे सगळे डिपेंडंट होते कंडिशन्स वरतीच. बरोबर, सगळे कंडिशन असं शिकवून गेले आपल्याला. ह्या कंडिशन नेमक्या असतात काय? तर कंडिशन इथे कंट्रोल स्टेटमेंटच्या आतमध्ये प्रत्येक कंडिशन ही असते वेअर टू ग्रो. कुठे जायचं आहे? वेअर टू गो. बघा, पहिलं जे आहे इनिशियलायझेशन, वेअर फ्रॉम स्टार्ट, कुठून सुरुवात करायची आहे. दुसरं जे आहे ज्याला आपण कंडिशन म्हणतो ते, त्याचा अर्थ आहे वेअर टू गो. आणि जे तिसरं आहे ना, याचा अर्थ आहे हाऊ मच विल बी स्पीड. कितीची स्पीड आहे. आता ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला आता जे कंट्रोल स्टेटमेंट आपण शिकणार आहोत किंवा शिकत आहोत याच्यापैकी कुठलंही कंट्रोल स्टेटमेंट इझिली
कोणत्याही कारणासाठी वापरता येईल. बरोबर. आता लेट्स कम बॅक टू आवर येस्टरडे प्रोग्राम और प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम होता आपला परवाचा? आपला प्रॉब्लेम होता राईट अ प्रोग्राम टू प्रिंट युअर नेम 10 टाइम्स. राईट और रॉंग? काय होता? 10 टाइम्स तुमचं नाव लिहायचंय असा तुमचा तो प्रोग्राम होता. राईट. कोणीतरी आलंय वाटतं, एक मिनिट द्या. कोण आलंय बाबा? कोणी नाही, जाऊ द्या, आल्यानंतर बघू. अच्छा, व्ह्यू ऑल नाही आलं ना? नाही, चलो ठीक आहे. सो काय होतं की तुम्हाला 10 वेळेस तुमचं नाव प्रिंट करायचं होतं. बरोबर. आता या गोष्टीमध्येच कंट्रोल स्टेटमेंट आहे लिहिलेलं की कोणतं कंट्रोल स्टेटमेंट वापरायचं किंवा कसं वापरायचं. आपल्याला कोणतं वापरायचं हे नंतर बघूयात. पहिले तर बघूयात की ह्या 3 गोष्टी कोणत्या? इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट आपल्याला कसं वापरता येईल याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे नेमकं काय या प्रश्नाच्या दृष्टीने इनिशियलायझेशन म्हणजे नेमकं काय वेदांत? या प्रश्नाच्या दृष्टीने कंडिशन नेमकी काय असेल आणि या प्रश्नाच्या दृष्टीने इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट काय असेल. तर बघा तुम्ही काय केलं ज्यावेळेस तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. कसा सॉल्व्ह केला तो? तुम्ही सरळ सरळ इथे काय केलं? पहिलं स्टेटमेंट लिहिलं प्रिंटफ आणि याच्यामध्ये लिहिलं वेदांत. राईट. एवढं लिहिलं होतं. बरोबर. आता हे जे वेदांत प्रिंटफ लिहिलंय ते तुम्ही 10 वेळेस लिहित गेला. समजा ही पहिली वेळ आहे. कुठली? पहिली वेळ. आणि याच्यानंतर तुम्ही अजून एकदा लिहिले किंवा 10 वेळेस लिहिलं आणि 10वी वेळ आपल्या इथं खाली कुठतरी आली असेल. इथे आली असेल की नाही? इथे खाली कुठतरी इथे आली. समजा 10वी वेळ सपोज इथे आली. राईट. तर ही जी आहे 10वी वेळ, बघा 2 गोष्टी तर आपल्याला इथेच कळाल्या. याच्या आतमध्ये अनेक लाईन आल्या. किती लाईन आल्या याच्या आतमध्ये? 8 लाईन्स आल्या. म्हणजे सगळ्या मिळून 10 झाल्या. बरोबर. राईट. आता वेदांतने ऍक्च्युली लिहायला कुठून सुरुवात केलेली आहे? या नंबर पासून. दिसतंय? 1 नंबर पासून. राईट. वेदांत कुठपर्यंत गेलाय? 10 नंबर पर्यंत. राईट. आणि वेदांतच्या 1 ते 10 पर्यंतच्या प्रवासामध्ये प्रत्येक वेळेस वेदांतने किती संख्या वाढवली आहे? तर ज्यावेळेस पहिलं स्टेटमेंट काय झालं? ज्यावेळेस पहिलं स्टेटमेंट लिहिलं गेलं त्याच्यानंतर लगेचच कोणतं स्टेटमेंट आलं खाली? दुसरं आलं. त्याच्यानंतर कोणतं आलं? तिसरं आलं. त्याच्यानंतर कोणतं आलं? चौथं आलं. पहा व्हायले काय. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जाऊन तुमच्याकडे 10वं आलेलं आहे. बरोबर. राईट. आता याच्यामध्ये रिलेशनशिप जर शोधायला गेलात तर काय रिलेशनशिप आहे? प्रत्येक वेळेस तुमचं स्टेटमेंट 1 ने पुढे जाते. जात आहे की नाही? 1 ने पुढे जाते. म्हणजे बघा आता आपल्याला कुठून सुरुवात करायची ते कळालं. म्हणजे इनिशियलायझेशन काय आहे असं कळालं. इनिशियलायझेशन काय आहे असं कळालं. 1 आहे. बरोबर. राईट. कंडिशन काय आहे अशी कळाली. मी सांगितलं होतं की कुठपर्यंत जायचंय आपल्याला? 10 किंवा 10 पेक्षा कमी इथपर्यंत जायचंय. बरोबर. 10 किंवा 10 पेक्षा कमी. 10 पर्यंत सुद्धा पोहोचायचंय आणि 10 पेक्षा कमी. बरोबर. आणि तिसरं आहे काय? इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. इथे तर इन्क्रिमेंट आहे. डिक्रिमेंट असण्याचा संबंध नाही. 1 असल्यानंतर दुसरं. मग कितीने झालं इन्क्रिमेंट डिक्रिमेंट? +1. येतंय लक्षात वेदांत? आपण काय केलं याची फोड केली की बाबा इनिशियलायझेशन कशाला म्हणायचं. तर बाबा तुम्हाला ज्या वेळेस पहिलं प्रिंट करताय ती कुठून प्रिंट करताय तिथून सुरुवात. बरोबर. कुठपर्यंत जायचंय? 10 पर्यंत जायचंय मला. ती झाली कंडिशन माझी. आणि कितीने वाढायचंय ते झालं माझं इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट. आता हे जे असं लिहिलंय ना सेम जर मला तुमच्या 10 नाव प्रिंट करण्यासाठी वापरायचंय तर लेट्स यूज फर्स्ट ऑफ ऑल आपलं पहिलं स्टेटमेंट ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? फॉर कंट्रोल स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. बरोबर. आता हे फॉर स्टेटमेंट आता आपण थोडंसं प्रोग्राम मध्ये बदल करू. यावेळेस आपण काय लिहू? तुमचा जो राईट अ प्रोग्राम टू प्रिंट होता ना हे युअर नेम असं लिहू. आणि ह्या युअर नेम जे आहे ते आपण जास्त तर नाही पण हार्डली 3 वेळेस प्रिंट करून बघूया. ठीक आहे. आपल्याला लवकर संपवायचंय त्याच्यामुळे. ठीक आहे.
10 वेळेस म्हणलं थोडा वेळ लागेल. सो 3 टाइम्स. मग काय करायचं तर बघा, नॉर्मल प्रोग्राम तर तुमचा असाच होता. काय होता? वाईड मेन ओपनिंग कर्ली ब्रेसेस, क्लोजिंग कर्ली ब्रेसेस, गेट ch, त्याच्यानंतर इकडे CLR, SCR, राईट. आणि याच्या आतमध्ये आपल्याला लॉजिक लिहायचं होतं. तुमचं जे प्रिंटएफचे स्टेटमेंट होते याच्या आतमध्ये होते. आता हे जे प्रिंटएफचं स्टेटमेंट तुमचं होतं कोणतं? प्रिंटएफ. आणि इथे लिहिलं होतं तुम्ही वेदांत, बरोबर. हे जे स्टेटमेंट आहे हे रिपीटेड व्हायला लागले ना. सो तुम्हाला कुठलंही कंट्रोल स्टेटमेंट ज्यावेळेस युज करायचं असतं त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने करावी लागते, ती ही की तुम्हाला ते स्टेटमेंट शोधावं लागेल जी किंवा एक ते लॉजिक शोधावं लागेल जे रिपीटेड व्हायला लागले, बरोबर. वेदांत लक्षात येत आहे? तुमच्या निवास लक्षात येत आहे? तुम्हाला ते स्टेटमेंट शोधावं लागेल जे रिपीटेड व्हायला लागले किंवा जे लॉजिक रिपीटेड व्हायला लागले. आता माझं हे रिपीट व्हायला लागले, बरोबर. मी शोधलं. आता जे रिपीट व्हायला लागलंय ना, होत आहे ना रिपीट, त्यालाच वापरायचंय कंट्रोल स्टेटमेंटच्या आतमध्ये. आपण आता काय म्हणलं की फॉर स्टेटमेंट वापरायचे. बघा, फॉर स्टेटमेंट वापरायची फार सोपी सिंटॅक्स आहे. काही नाहीये. फॉर नावाचा एक कीवर्ड आहे, त्याच्या समोर ओपनिंग आणि क्लोजिंग सेमी सर्क्युलर ब्रेसेस आहेत, फंक्शनला जसे असतात तसे, आणि त्याचा स्वतंत्र ब्लॉक आहे, जसं आपला इफ एल्सचा होता अगदी तसंच, राईट. येते लक्षात? एवढं त्याचं सिंटॅक्स नॉर्मल आहे. आणि मग ह्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी येतात. कोणत्या? इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. चला तर वापरून बघूयात. इनिशियलायझेशन कसं करावं लागेल? इनिशियलायझेशनचा अर्थ काय की तुम्हाला 1 पासून सुरुवात करायची. मला सांगा, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये डायरेक्टली व्हॅल्यू टाकता येते का? आणि जर ती टाकली तर व्हॅलिड आहे का? तुमच्या माहितीस्तव सांगतो, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला जर व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्हाला व्हेरिएबल नावाचा मेमरीचा रॅम वरचा ब्लॉक वापरावा लागतो, बरोबर. मग आपल्याला काय करायचंय? एक ही व्हॅल्यू ठेवायची आहे ना, सध्या तात्पुरती यूज करायची आहे ना. फर्स्ट ही व्हॅल्यू का? कारण आपल्याला कंपायलरला सांगायचं मी सुरुवात कुठून करतोय ते. आता मी 1 पासून सुरुवात करतोय असं म्हटलं तर या 1 ला काही व्हॅल्यूच राहत नाही, कारण हा 1 ही व्हॅल्यू 1 नावाची जी व्हॅल्यू आहे ही कुठल्याही ब्लॉक मध्ये नाहीये सध्या, राईट. तर तुम्हाला काय करावं लागेल? ही व्हॅल्यू एखाद्या ब्लॉक मध्ये टाकावं लागेल. आणि ब्लॉकचा अर्थ आहे व्हेरिएबल मध्ये. मी काय करतो? VAR या नावाने याला इनिशियलाइज करतो. इनिशियलाइज यालाच म्हणतात ना, बरोबर. मी काय केलं? एक व्हॅल्यू एका व्हेरिएबलला दिली जिथून मला सुरुवात करायची. मला 1 पासून सुरुवात करायची होती. त्याच्यानंतर काय करायचंय? त्याच्यानंतर सेमीकोलन द्यायचंय. माझं हे काम संपलंय इनिशियलायझेशनचं. दुसरं काय काम आहे माझं? कंडिशन. कंडिशन म्हणजे काय? कुठपर्यंत जायचंय. आता ह्या व्हेरिएबल मधली जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू मला न्यायची आहे 3 पर्यंत. कारण 1 2 3 असं येणार आहे माझं. जसं 1 2 10 येणार होतं तसंच काय येणार आहे आता? 1 1 च्या नंतर 2 2 च्या नंतर 3. म्हणजे मला कुठपर्यंत जायचंय आता? 3 पर्यंत जायचं. मग मी इथे लिहीन व्हेरिएबल इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. व्हेरिएबलची संख्या ही नेहमी मला जिथपर्यंत जायचंय एक तर तिथपर्यंत पोहोचावं त्यांनी किंवा त्याच्या कमी असायला पाहिजे, तर मी तिथपर्यंत पोहोचेल, बरोबर. त्याच्यानंतर परत सेमीकोलन. दुसरी गोष्ट इथे संपली आपली. इनिशियलायझेशन संपलं, कंडिशन संपली. आता राहतंय काय माझ्याकडे? इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. मला कितीच्या स्पीडने जायचं होतं? 1 च्या स्पीडने जायचं होतं. एकाच्या स्पीडने. म्हणजे मी काय करेल आता? VAR. काय कसं वाढतंय आपली एकनी व्हॅल्यू कशी वाढत असते विधान प्रत्येक वेळेस? आमय कशी वाढत असते? एव्हरी टाइम जर आपल्याला एकनी व्हॅल्यू वाढवायची तर कशी वाढवतो आपण? Yes. So we use increment operator to add a one number. Just एकनी व्हॅल्यू वाढवायची असेल वेदांत, बरोबर ना, राईट. म्हणजे आपलं हे स्टेटमेंट अगदी 100% जशास तसं झालेलं आहे. आता काय करायचंय आपल्याला? याच्या आतमध्ये हे लॉजिक लिहायचं, जे लॉजिक मला रिपीट करायचं होतं 3 वेळेस. सो प्रिंटएफ लिहिलं, याच्यामध्ये वेदांत लिहिलं आणि सेमीकोलन दिला इथे. तर माझं काम आत्ता झालेलं आहे. आता झालेलं आहे. मग हे झालेलं काम मला काय करावं लागेल? पहिल्या ब्लॉकच्या तिथे आणून टाकावं लागेल, जेणेकरून काय होईल? माझा प्रोग्राम अगदी जसा पाहिजे होता तसा एक्झिक्यूट केला जाईल आणि मला 3 वेळेस माझं
नाव प्रिंट करून भेटेल. येते लक्षात? सो नाव लेट्स सी whether it is going to be executed practically or not. Right? Let's see. कसं बघायचंय? अरे अगदी सोपं आहे. कसं बघायचं तर टर्बो सी चालू करू आपण. टर्बो सी चालू झालेलं आहे. आता इथे मला काय करायचंय? हे प्रिंट माय नेम इज अँथनी लिहिलंय. इथेच आपल्याला 10 वेळेस करायचं, तर मी इथे फॉर टाकेल. फॉरच पॅरेंथिसिस लिहिल आणि इथे त्याचा ब्लॉक लिहिल, कारण मला जी रिपीट करायची गोष्ट ती नेहमी फॉर लूपच्या ब्लॉकच्या आतमध्ये असणार आहे. बरोबर? मग मला इनिशियलायझेशन टाकायचे. आता मी यावेळेस व्हेरिएबलचं नाव बदलतो. मी नंबर ठेवतो. नंबर इक्वल टू 1. आता हे नंबर इक्वल टू 1 म्हणजे नुसतंच नंबर नाही टाकता येत ना आपल्याला. का नाही टाकता येत? त्याचं रिझन आहे, वी नीड टू मेन्शन डेटा टाइप इन सी लँग्वेज. राईट? मग आपल्याला कसं टाकावं लागेल? इंटिजर डेटा टाइपचा नंबर नावाचा ब्लॉक 1 ने त्याची व्हॅल्यू सुरुवात कर. ठीक आहे. सेमिकोलन दिलं. त्याच्यानंतर काय? नंबर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा कमी होईपर्यंत. आणि कितीच्या स्पीडने जायचंय? नंबर प्लस प्लस. डन. माझं काम इथे झालेलं आहे. कंपाईल केला, रन केला आणि माय नेम इज अँथनी, माय नेम इज अँथनी, माय नेम इज अँथनी 3 टाइम्स माझं प्रिंट झालेलं आहे. मला जे रिपीटेडली अगेन अँड अगेन करायचं होतं ते अगदी 100% झालेले. आणि मग मी याला काय करतो? थोडस सजवतो. नेक्स्ट लाईनला आउटपुट यावं म्हणून. आलं? आता किती सोपं झालंय? समजा मला इथे 4 वेळेस प्रिंट करायचे, तर मी काय करेल? सरळ सरळ हे जे 3 आहे ना याला 4 करेल. बघा 4 वेळेस. हे जे 4 आहे ना त्याला 5 करेल. बघा 5 वेळेस. मी जर हे 5 आहे ना त्याला 10 करेल. बघा 10 वेळेस. राईट? मी हे 10 आहे ना याला 40 करेल. बघा 40 वेळेस. आणि जर 400 केलं तर अक्षरशः 400 वेळेस येणार. आणि मग तुम्ही इंटिजर डेटा टाइपची रेंज मध्ये जी काय व्हॅल्यू बसेल ती कुठलीही व्हॅल्यू टाकली तर तेवढ्या वेळेस तुमचं ते मधलं जे स्टेटमेंट आहे ना ते रिपीट केलं जाईल. अंडरस्टूड? येते लक्षात? सो दिस इज हाऊ. हा बोला बोला. सर आपण जे इंट ते व्हेरिएबल आहे हा हा आपण मेन्शन केलेलं तिथे हा असं त्या लूप मध्ये आपण समजा लूपच्या बाहेर त्याला एकदा मेन्शन केलं तर लूप मध्ये नाही करायचं ना त्याला. एक सेकंड. सर सपोज त्या फॉर मध्ये जे आहे आपण एकदा इंट लिहिलो फॉर मध्ये. सपोज आपण ते इंट पहिलेच सांगतो. हो माझ्या लक्षात आला प्रश्न तुमच्या. इथे लिहितो मी नंबर लिहिले. आता जी करतो. जी इक्वल टू G1. जी लेस दॅन ऑर इक्वल टू 10 सपोज थोड्या वेळासाठी. आणि जी प्लस प्लस. राईट? आता तुमचं मस्त म्हणणं आहे की हे जे G इक्वल टू 1 दिलेलं आहे हे इथं न देता वरती दिलं तर चालतंय. बरोबर? आता मला एक सांगा त्या G ला या फॉरच्या पूर्वी आपण कधी वापरले का? नाही ना. आणि हे जी ज्यावेळेस आपण वापरलंय त्यावेळेसच आपण काय करतोय? व्हेरिएबलचं डिक्लेरेशन करतोय. राईट? सो इट इज अप टू यू की तुम्हाला कन्व्हेंट कसं आहे. तुम्हाला वाटतंय ना की जी ला तुम्ही बाहेर करायला पाहिजे, बिंदास करू शकता. INT जी एक ब्लॉक तर डिफाईन करायचा आहे. तो कुठेही केला तर चालतो ना. जिथे त्याचा वापर आहे त्याच्या अगोदर कुठेही केला तर तो चालणार आहे आणि त्याची ओळख राहणार आहे. अन्यथा त्याची ओळख राहणार नाही. बरोबर? राईट? दिस वॉज द क्वेश्चन. हाच क्वेश्चन होता तुमचा. हा तर मग हा बोला. सपोज आपण इंट त्याच्यातच समजा फॉर लूप मध्येच आपण इंट यूज केला तर जी आपल्याला त्याच्या बाहेर पण यूज नाही करता येणार. एक्झॅक्टली त्याच्या बाहेर त्याचा यूज नाही करता येणार. कारण ब्लॉक आहे. ब्लॉकचा अर्थ आहे की ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इथपर्यंतच मर्यादित आहे. याची ओळख इथपर्यंतच मर्यादित आहे. त्याच्या बाहेर नाही. राईट? बरोबर? सपोज आता इथे मी जी आहे इथलं जी हे काढून टाकलं बाहेरचं आणि इथे आतमध्ये INT जी लिहिलं. INT जी. आणि या जी चा वापर मी या ब्लॉकच्या बाहेर करतोय. प्रिंट एफ %d कॉमा जी. काय व्हायला पाहिजे तसं? कारण जी ची शेवटची व्हॅल्यू 10 येणार आहे. 10 प्रिंट व्हायला हवी. बरोबर की नाही?
चला बघूयात. कंपाईल केलं, रन केलं, किती प्रिंट झाली, किती झाली वेदांत? 11 झाली ना. 10 पर्यंत ते मध्येच फिरत होतं, बरोबर. जसं त्याचं लूप संपलं ते बाहेर आलं. बाहेर आलं की काय केलं त्याने, एकनी जी वाढलेली किंमत आहे ना त्याची जी प्लस प्लस झालेलं आहे, म्हणजे 10 आणि 1 11 झाली. तुम्हाला 11 दिलंय ना, म्हणजे या ब्लॉकच्या बाहेर देखील तुम्हाला यूज करता यायला लागलंय की नाही. सो आवर मिसकन्सेप्ट वॉज दॅट की फॉरचं लूप जे आहे, फॉरचा जो ब्लॉक आहे दॅट इज अ ब्लॉकेज. नो, that is not a blockage at all. That is a blockage for only for statement. Entire program is तो तसाच ट्रीट केला जाईल जसा अगोदर केला जात होता. इथे लक्षात. कृष्णा, नवीन ऍडिशन झाली आहे तुमच्यासाठी, बरोबर, राईट. येते लक्षात. सो हे हा फार मोठा गोंधळ आहे, बऱ्याच जणांना ते लक्षात येत नाही. त्यांना वाटतं की आपण जर त्याच्या आतमध्ये हे केलं तर त्याला आपल्याला बाहेर, अरे हा ब्लॉक वेगळा आहे. या ब्लॉकचं काम आहे की फॉर लूपचा ब्लॉक आहे तो, फॉर नावाचा. बरं, आता मी अजूनही तुम्हाला 2-3 वेळेस लूप लूप असं म्हणतोय. लूपचा अर्थ काय असतो एक्झॅक्टली ते देखील समजून घ्यावं. आणि मी काय करतो आता, याला 3 टाइम्सच ठेवतो, राईट. चालेल. चला मी याला बाहेर घेऊन जातो, प्रिंट करतो, म्हणजे कसं आपल्याला त्याला वापरता येईल आणि मला तुम्हाला समजून देखील सांग. ऑलरेडी इथे लिहिलेलंच आहे, हाच प्रोग्राम सांगू का समजून मी? लिहिलेलंच आहे, ठीक आहे ना. हाच प्रोग्राम आहे ना, हाच समजून सांगतो, बरोबर. सी काय होतं आता बघा, स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन बघूया त्या प्रोग्राम मध्ये होतं काय नक्की. इकडे काय असणार आहे, हॅश इन्क्लूड असणार आहे, बरं का, हे विसरू नका. हॅश इन्क्लूड असणार आहे stdio.h आणि सो ऑन, कोणी डॉट वगैरे असणार, ठीक आहे. 2 गोष्टी असतात. आता बघा होईल काय, हा आपला आहे दोस्त कोण, कंपायलर. हा कंपायलर काय करेल, हा कंपायलर प्रोग्रामच्या आतमध्ये येईल, प्रोग्रामला एक्झिक्यूट करायला. प्रोग्रामच्या आतमध्ये आल्या आल्या तो काय करेल, सगळ्यात अगोदर काय करेल वेदांत, सर्वात सुरुवातीला तो आता या प्रोग्रामच्या आतमध्ये आला, काय करेल सांगा. नो, नॉट ॲट ऑल. he will look after or it will look after hash. का, कारण याचं नाव आहे प्री प्रोसेसिंग डिरेक्टिव्ह, बरोबर. तो कशाला बघेल, हॅश कुठं लिहिलंय ते पाहिल, बरोबर. आणि हॅश कुठं लिहिलेलं आहे, मग इथं लिहिलेलं आहे हॅश इन्क्लूड, राईट. याचा अर्थ काय आहे की याला 2 फाईल्स इन्क्लूड करायला सांगितलेल्या असतात नेहमी, कोणत्या, stdio.h आणि conio.h, बरोबर. या कशासाठी, कारण आपल्याकडे गेट ch वापरलंय, प्रिंटफ वापरलंय आणि clrscr वापरले, या हेडर फाईलच्या फंक्शन्स आहेत, बरोबर. झालं. याच्यानंतर काय करेल तो, याच्यानंतर विचारेल जसं वेदांत म्हटला ना, जसं वेअर इज मेन फंक्शन. याच्यानंतर विचारेल तो वेअर इज मेन फंक्शन. आणि का विचारेल वेअर इज मेन फंक्शन, बिकॉज मेन फंक्शन इज अ हार्ट ऑफ सी लँग्वेज, राईट. मेन फंक्शन जर असेल तर सी लँग्वेजचा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल, अन्यथा होणारच नाही, दॅट इज फॉर शुअर, 100%. येते लक्षात. मग तो व्हेअर इज मेन फंक्शन म्हणल्यानंतर तो कुठे येईल, मेन फंक्शनच्या इथे, जिथे मेन लिहिलंय तिथे. मग तो बघेल की मेन फंक्शन लिहिलंय बाबा, व्हेरीफाय झालंय, मेन MAIN स्पेलिंग वगैरे सगळं ठीक आहे. मग काय करेल तो, ब्लॉक बघेल त्याचा कुठून कुठपर्यंत, इथून इथपर्यंत ब्लॉक आहे, राईट. मग त्याला लक्षात येईल की मला त्या ब्लॉकच्या ओपनिंग ब्लॉक पासून क्लोजिंग ब्लॉक पर्यंत प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा, राईट. बरं, तुम्हाला गंमत माहितीये का, वाय दिस मेन, मेनच का, कोण का नाही, मदर का नाही, किंवा इंडेक्स, जसं index.com असतं सगळीकडे, index.html असतं, तसं इंडेक्स का नाही, मेनच नाव का कशामुळे असेल. डू यू नो दॅट थिंग, अमय? Why it is asking in Java also, why it is asking always for main function or main function, public static void main आप लिखते हो ना जावा में, बराबर है. एक फाइल में और भी फंक्शन डिक्लेयर कर सकते हैं. सॉरी सर, दिस इज अ रॉन्ग आंसर. रॉन्ग आंसर क्यों रॉन्ग है मैं दिखाता हूं अभी आपको, ठीक है. चलो वेदांत थोडस विषयांतर होत आहे पण समजून घ्या काय होतंय ते. वाय मेन फंक्शन, राईट. कृष्णा तुम्हाला माहित असेल कदाचित,
बघा इकडे गेलात ना तुम्ही तर इथे आपल्याकडे टास्क मॅनेजर असतं, सगळ्यांना माहित असेल. कॉम्प्युटरमध्ये असतं सगळ्यांचे टास्क मॅनेजर, बरोबर. याच्यामध्ये ना ही परफॉर्मन्स नावाची एक टॅब असते तुमच्या बी कॉम्प्युटरमध्ये आहे, दिसत आहे ना माझी कॉम्प्युटर स्क्रीन. आता याच्यामध्ये सीपीयूचा युजेस, मेमरी, डिस्क, वायफाय, जीपीयू हे सगळं असतं आणि त्याच्यासोबत इथे खाली युटिलायझेशन असतात दिलेले इथे. अरे कुठे गेला, सॉरी, हे थोडस बॅक जायचंय आपल्याला. बॅक स्क्रीन कुठे गेली, बॅक स्क्रीन, टास्क मॅनेजर, हा हे ठीक आहे. डबल क्लिक झालं होतं तर हाईड झाला होता. इथे बघा तुम्हाला 23%, 21% दिसतंय, त्याच्या पुढे क्लॉक स्पीड दिसतीये 3.4757, हमेशा चेंज होते, बरोबर. आता माझ्या कॉम्प्युटरमध्ये काय काय चालू आहे, माझ्या कॉम्प्युटरमध्ये गुगल मीट चालू आहे, बरोबर. माझ्या कॉम्प्युटरमध्ये पेंट ब्रश चालू आहे, बरोबर. माझ्या कॉम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर चालू आहे, बरोबर. माझ्या कॉम्प्युटरमध्ये कॅमेराचं फंक्शन चालू आहे, बरोबर. माझ्या कॉम्प्युटरमध्ये माऊस जोडलेला आहे, बरोबर. माझ्या कॉम्प्युटरमध्ये बॅकलाइट चालू आहे कीबोर्डची, बरोबर. माझ्या कॉम्प्युटरमध्ये ओबीएस स्टुडिओ नावाचे ऍप्लिकेशन आहे ते चालू आहे, बरोबर. इतक्या सगळ्या गोष्टी माझ्या कॉम्प्युटरमध्ये आता माईक लावलेला एक्सटर्नल, बरोबर. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रोसेसेस चालू आहेत की नाही एका सिंगल कॉम्प्युटरमध्ये, बरोबर. आणि जर तुम्ही खाली इकडे लक्ष द्यायला गेलात तर प्रोसेस दिसतात सध्या चालू आहे 241, 241 दिसतात आहेत का कुणाला, बघताय का तुम्ही? 241 इथे मी माउस कर्सर दिलाय, दिसताय. 241 किती आहे, 241 प्रोसेस. आता ह्या ज्या प्रोसेस आहेत ना, ह्या सगळ्या प्रोसेसेस 3600 जवळपास 80-85 थ्रेड्स द्वारे हँडल केल्या जातात, येते लक्षात. आणि थ्रेड्स म्हणजे काय, तुम्ही कधी थ्रेड पाहिलाय का, थ्रेड, दोरा, छोटा दोरा, थ्रेड पाहिलाय ना, ऑब्विसली सगळ्यांनी पाहिलाय. म्हणजे मला एक सांगा तुम्ही, एक दोरा जो आपल्या भाषेमध्ये आपल्याकडे कपड्यांमध्ये विणला जातो तो दोरा, अशा दोऱ्यांच्या मिळून कपडा बनलेला असतो, तसाच इथे पण काय बनलेलं आहे, रॅम बनलेलं आहे. इथे कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटरचं सीपीयू बनलेलं आहे आणि या सीपीयू मध्ये थ्रेड्स आहेत, भरपूर थ्रेड्स आहेत. हे थ्रेड्स काय करते तर 441 आत्ताचे माझ्या प्रोसेसेस हँडल करतात आणि ह्या प्रोसेसेस डिस्ट्रीब्यूट केल्या जवळपास 1,27,000, जवळपास 1,28,000 सब प्रोसेसेस मध्ये. तर 3612 थ्रेड्स आहेत. आता हे प्रोग्रामिंग आहे ना, प्रोग्रामिंग ते फार भन्नाट आहे. प्रोग्रामिंग डायरेक्ट रॅम वर काम करतं, तुम्हाला माहित असेल. प्रोग्रामिंग लिहितानाच अशा परिस्थितीमध्ये लिहिलेली आहे की ती नेहमी मेन थ्रेडचा वापर करते, येते लक्षात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस प्रोग्राम रन करता ना, तो प्रोग्राम रन होतो मेन थ्रेड वरती, राईट. आता मेन थ्रेड वरती रन करायचा आहे अशा पद्धतीचं लॉजिक प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहिलेलं असल्यामुळे तुम्हाला इथे मेन हे नाव दिसते त्या मेन फंक्शनचं, अन्यथा त्याचं नाव वेगळं काहीतरी असलं असतं, येते लक्षात. कसली गंमत आहे भारी वेदांत, आहे की नाही. सो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तुम्ही वेगळं नाही करू शकत, राईट. सो आपला तो कन्सर्न नाहीये, पण मेन फंक्शन आहे. मग तो काय विचारेल, व्हेअर इज मेन फंक्शन. चला लेट्स गेट बॅक टू आवर जॉब. मेन फंक्शन, मग मेन फंक्शन कुठे कळालं त्याला, त्याचा ब्लॉक कळाला, तो आता काय करेल, मेन फंक्शनच्या आतमध्ये एंटर करेल. आतमध्ये एंटर केलं त्याला दिसलं काय, CLRSCR लिहिलेलं आहे. याचा अर्थ सरळ सरळ त्याला माहिती आहे. याचा अर्थ काय असतो CLRSCR चा, की तो आउटपुटच्या स्क्रीनवरती जाईल, कन्सोल ज्याला आपण म्हणतो, ते कन्सोल शॅम्पूच्या पाण्याने किंवा लिक्विडने साफ करून घेईल, डिटर्जंट लिक्विड, डस्टर बिस्टर लावून, बरोबर. कशासाठी, येणारं आउटपुट आपल्याला अॅक्युरेटली यावं म्हणून, बरोबर. झालं, विषय संपला. दुसरं ते स्टेटमेंट संपलेलं आहे. पुढे काय करेल तो, नेक्स्ट स्टेटमेंटला येईल. इथं आलेला त्याला दिसतंय फॉर नावाचं स्टेटमेंट वापरलंय. तो इमिजिएटली काय करेल माहिती का, फॉर मध्ये 3 गोष्टी आहेत का चेक करेल. इनिशियलायझेशन आहे का, कंडिशन आहे का, इन्क्रिमेंट डिक्रिमेंट आहे का, ब्लॉक आहे, ठीक आहे. दॅट्स इट. त्याला इमिजिएटली लक्षात येईल की यस जर असेल तर याच्या ब्लॉकच्या आतमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते मला रिपीटेड करायचे, अगेन अँड अगेन करायचे, त्याला तिथेच समजून जात. मग तो काय करतो, ऑब्विसली ह्या 3 गोष्टी चेक केल्या, तो इथे पुढे
फॉरच्या आतमध्ये एंटर करतो. हे फॉर आहे, त्या फॉरच्या आतमध्ये एंटर करतो. ठीक आहे, एंटर केल्या केल्या त्याला दिसतं VAR इक्वल टू 1. तो इमिजिएटली काय करेल, त्याला लक्षात येतं की हे व्हेरिएबलचं डिक्लेरेशन आहे, तर तो VAR नावाचा एक ब्लॉक बनवेल. कुठे? रॅम वरती, ज्याची डेटा टाईप असेल इंटिजर, ज्याला लागेल स्पेस किती? 2 बाइट्स. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, झालं. इतकं झाल्यानंतर तो काय करेल, राईट हँड साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडला देणं हे काम आहे कशाचं? असाइनमेंट ऑपरेटरचं काम आहे. बरोबर, म्हणजे हे जे 1 लिहिलेलं आहे, हे 1 कुठल्या व्हेरिएबलला जाणार आहे? VAR नावाच्या व्हेरिएबलला. म्हणजेच अल्टिमेटली हे 1 इथून निघेल आणि इथे येईल. याला ती व्हॅल्यू अलोकेट केली जाईल. सॉरी, 1 आली व्हॅल्यू, राईट. आता याचं इथलं काम संपलेलं आहे. तो पुढे जम्प करेल. पुढे काय लिहिले? पुढे लिहिले व्हेरिएबल इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. राईट. आत्ताची व्हेरिएबलची व्हॅल्यू किती आहे वेदांत? आत्ताची व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. इज इट ट्रू और फॉल्स? बताइए. ऑब्वियसली ट्रू. ऑब्वियसली ट्रू आहे की नाही ट्रू? एक ही लहान आहे ना 3 पेक्षा आणि इक्विव्हॅलेंटही नाही, म्हणजे ट्रू आहे. कंडिशन जशीच ट्रू होते आपल्याला माहिती आहे. आपण कुठे शिकलोय? डिसिजन मेकिंग मध्ये शिकलोय की कंडिशन जर ट्रू असेल तर बिंदास कर्सर कुठे जाणार आहे? आतमध्ये जाणार आहे, ब्लॉकच्या आतमध्ये. म्हणजे इथून इमिजिएटली तो जम्प करेल आणि आतमध्ये येईल. ब्लॉकच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे? लिहिलंय प्रिंटफ आणि वेदांत. तो सरळ सरळ याच्या आत लिहिलेलं जे वेदांत होतं याला डबल इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये आपण टाकलेलं आहे. याला उचलेल आणि कन्सोलच्या स्क्रीनवर येईल आणि प्रिंट करेल. डन, काम संपलेलं आहे. बरोबर. आता तो पुढे जायला निघेल. पुढे लिहिलंय काय? पुढे क्लोजिंग कर्ली ब्रेसेस आहे. क्लोजिंग कर्ली ब्रेसेस इज अ ब्लॉकेज फॉर दॅट कर्सर. तो इथून परत वापस निघेल. वापस जाईल कुठे? इथे. तिसरी गोष्ट राहिलेली आहे. इनिशियलायझेशन झालं होतं, कंडिशन चेक झाली होती, राहिलं होतं काय? इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट करणे. तर तो आता ते करेल. काय लिहिलेलं आहे? VAR++. आणि याचा अर्थ सरळ सरळ आहे. काय सरळ सरळ अर्थ आहे? VAR++ चा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता. काय असतो? VAR इक्वल टू VAR+1. सांगितलं होतं हे असंच होणार, जसं मी दिलंय ना वरती, हे असंच होणार कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आणि कधीही. बराबर ना? मैं ऐसा ही होगा ना, राईट. तर मग VAR+1 म्हणजे काय? तर VAR+1 चा अर्थ होतो की इथे इक्वल टू लिहिलं जाईल आणि लिहिलं जाईल VAR मध्ये आता व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. +1 किती झाली? 2 झाली. मग ही 2 कुठे दिली जाईल? VAR नावाच्या ब्लॉकला. म्हणजे आता VAR मध्ये जी एक व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू काढली जाईल आणि त्या ठिकाणी व्हॅल्यू नवीन दिली जाईल 2. बरोबर, राईट. आता होतंय काय? ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यू इन्क्रिमेंट म्हणून केली जाते तयार VAR ह्या व्हेरिएबलची, तर परत त्याला काय करावं लागतं? इथून वापस फिरावं लागतं आणि कुठे यावं लागतं? व्हेरिएबल इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आहे का नाही चेक करायला. राईट. मग तो परत इथे येतो. परत आल्यानंतर काय चेक करतो? VAR इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. मला सांगा आता VAR मध्ये किती व्हॅल्यू आहे? 2. लेस दॅन ऑर 3 आहे का नाहीये? इट इज स्टील ट्रू, राईट. मग ट्रू असल्यानंतर काय होणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डिसिजन मेकिंग मध्ये शिकलोय आपण. ट्रू असेल त्यावेळेस काय केलं जाईल? ब्लॉकच्या आतमध्ये आला जाईल आणि ब्लॉकच्या आतमध्ये जर आलं कर्सर तर ब्लॉकच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे? लिहिलंय की वेदांतला प्रिंट करा. बरोबर. हे कॉपी केलं जाईल आणि पेस्ट केलं जाईल. इथून कॉपी केलं जाईल आणि पेस्ट केलं जाईल. कुठे पेस्ट केलं जाईल? आउटपुटच्या कन्सोलच्या स्क्रीनवरती. आपण आता /n वापरला नाही म्हणून ते सरळ लाईन मध्ये करेल, रो मध्ये, राईट. /n असतं तर खाली आलं असतं नेक्स्ट लाईन. बरोबर. आता हे काम संपले. परत तो बाहेर जायला बघेल, कारण प्रिंटफ झालं की त्याचं काम संपलं असं वाटेल. तो बाहेर जायला बघेल. परत ब्लॉकेज दिसतंय. ब्लॉकेज दिसलं की परत वरती येईल. मग राहिलेलं काम कुठलं आहे? VAR++. मग VAR++ चा अर्थ परत तोच होतो. काय होतो? VAR मध्ये असलेली व्हॅल्यू म्हणजे आता असलेली 2 बरोबर +1 असं केलं जाईल आणि ही व्हॅल्यू आता ओव्हरराईट होऊन किती होईल? 2
प्लस 1 म्हणजे किती केली जाईल आता 3 केली जाईल. बरोबर. इथे आता एक नवीन म्हणजे 3 ही व्हॅल्यू आली. बरोबर. आता नवीन व्हॅल्यू आली म्हणजे परत त्याला काय करणं आहे, परत त्याला कंडिशन चेक करणे. कंडिशन तीच आहे. काय आहे, व्हेरिएबल इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. आता मला सांगा VAR मध्ये किती आहे व्हॅल्यू 3 आहे. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. ट्रू आहे का फॉल्स आहे मला सांगा पटकन कुणीतरी. ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स आहे. कोण म्हणते फॉल्स आहे? बोलो वेदांत, ट्रू की फॉल्स आहे? ऍक्च्युअली सर उद्या एक्झाम आहे. आता नंतर रेकॉर्डिंग बघणार सर आता. नाही ठीक आहे चला ठीक आहे. हा आम्ही क्या है ट्रू की फॉल्स आहे कृष्णा? इट्स ट्रू राईट. इट्स ट्रू. TRUE ट्रू. आणि ट्रू असल्यानंतर काय होतं, ब्लॉकच्या आतमध्ये येतो. ब्लॉकच्या आतमध्ये येऊन काय करणार आहे, पेस्ट करणार आहे ना. काय पेस्ट करणार आहे, वेदांत. वेदांतचं नाव टागितलं होतं आपण, काय केलं तो करणार आहे, तिथे आला आणि त्यांनी प्रिंट करून दिलं. बरोबर. आता प्रिंट झाल्यानंतर परत त्याचं काय काम उरले, इन्क्रीमेंट करायचं. आता परत तेच होणार आहे, VAR इक्वल टू VAR प्लस 1. यावेळेस VAR मध्ये काय ऍड होणार आहे, 2 च्या ऐवजी 3 येणार आहे इथे आणि 3 प्लस 1 होणार आहे. राईट. आता परत इकडे काय झालं, 3 प्लस 1 झालं. ठीक आहे. सॉरी, इथे 3 प्लस 1. 3 प्लस 1 किती होतं, 4. 4 झाल्यानंतर परत त्याला कुठे जावं लागेल, कंडिशन मध्ये जावं लागेल ना. कंडिशन चेक करावं लागेल. VAR इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. आता मला सांगा VAR मध्ये आहे किती आता आहे किती 4 आहे आणि इथे कंडिशन आपण 3 होती. मला सांगा ही कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे? आता 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. ऍब्सोल्युटली फॉल्स आहे ना यार. बरोबर. कारण 4 ही संख्या 3 पेक्षा लहानही नाहीये आणि 3 इतकी नाहीये, म्हणजे ती मोठी आहे. बरोबर. म्हणजे जसंच फॉल्स होतं ना कंडिशन, तसंच हा जो ब्लॉक होता आत्ताचा फॉरचा, हा ब्लॉक तोडून हा बाहेर निघतो. बाहेर आलं की त्याला दिसतं गेट CS. गेट CS चा अर्थ काय असतो, अनलेस आय एम नॉट टायपिंग एनिथिंग और आय एम नॉट पुशिंग एनी की ऑन माय कीबोर्ड, इट विल रिमेन द सेम. द आउटपुट विल रिमेन सेम ऑन द कन्सोल. मग आपण एखादी की एंटर करतो आणि जशीच आपण की एंटर करू, या मेन फंक्शनच्या ब्लॉकच्या देखील बाहेर कर्सर येऊन जातो. आपल्याला आपलं आउटपुट मिळालेलं असतं आणि अशा पद्धतीने फॉर नावाच्या स्टेटमेंटला परत परत एक्झिक्यूट व्हावं लागतं. तो अक्षरशः या ब्लॉक मध्ये इथून असा जातो, परत निघतो, परत इथून असा येतो, असं त्याचं सतत होत राहतं जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही. आणि म्हणून याला म्हटलं जातं, जसा नॉर्मली झोका असा फिरत असतो, या ठिकाणाहून निघला समजा, तो या ठिकाणापर्यंत जाऊस तर मध्ये असा ट्रॅव्हल करतो. बरोबर. आणि अनेकदा तो काय करतो, इथून इथपर्यंत प्रवास करतो आणि हा परत इथून इथपर्यंत वापस प्रवास करतो. असा इथून असा या इथून इथपर्यंत आणि इथून परत वापस इथपर्यंत ओरिजिनल जागेवर येण्यापर्यंतच्या प्रोसेसलाच आपण लूप असं म्हणतो. येते लक्षात? जसं घड्याळ असतं, घड्याळाचा काटा असतो, तो काटा असा 12 वरती असतो. हा 12चा काटा परत फिरून वापस 12 पर्यंत येईपर्यंत जी प्रोसेस फॉलो होते तिला लूप असं म्हटलं जातं. ज्या सिस्टमने तो जातो, ट्रॅव्हल करतो, त्याला लूप म्हटलं जातं. आणि म्हणूनच फॉर स्टेटमेंटला फॉर लूप म्हणून जास्त मान्यता मिळाली, पॉप्युलरिटी मिळालेली आहे. सिमिलरली व्हाईलचं सुद्धा तसंच आहे आणि डू व्हाईलचं सुद्धा तसंच आहे. टुडे वी विल स्टॉप हिअर. मी असं अजून करतोय की तुम्हाला हे कळालं असेलच. नसेल कळालं तर प्लीज मला क्वेश्चन तुम्ही करू शकता व्हॉट्सअप वरती. राईट. त्या क्वेश्चनचं समाधान दिलं जाईल. आज इथेच थांबूया. उद्या व्हाईल आणि डू व्हाईल हे बघूयात. एक्झिट कंट्रोलचं काय अर्थ असतो हे पाहूया. येते लक्षात? चलो टिल देन बाय बाय, गुड नाईट, सी यू, बाय बाय. हा बोलो. कल की
बता रहे कृष्णा काय की है नहीं वाला आपको इसका जवाब इसका चलो सी यू बाय बाय टेक केयर